हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर काल व्हिडिओ टाकता आला नाही, सो थोडे बाहेर गेली त्याच्यामुळे काल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आला नाही आहे. पण आज नक्की येईल. आणि आत्ता कोकणामध्ये ज्याची आतुरता आहे, ज्याची भाजी खायला लोकं आता एकदम असे तरसलेले आहेत, ती म्हणजे काजूची भाजी. तर मी तुम्हाला दाखवले होते आपल्या जी काही मोठी काजूची बाग आहे त्याच्यामध्ये ज्या काही काजू लागलं तर दाखवलं होता आणि त्यातल्याच बऱ्यापैकी तयार झालेल्या होत्या. तर म्हटलं तर घरात आणलेल्या होत्या काढून, आज सकाळीच काढून आणलेल्या होत्या. तर मी नव्हती गेली, पण इथून पुढे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला मिळतील, काजू वगैरे काढताना वगैरे त्याचे व्हिडिओज येतील आपल्या चॅनलवरती. तर भाजीचं नवं करण्यासाठी मस्तपैकी घरात आपण पहिल्यांदा म्हणजे ह्या वर्षातल्या ज्या काही काजू लागलेल्या आहेत त्याच्यावरती ज्या काही काजू होत्या, जे कसं आता मागून पुढे लागतात, काही लवकर जून होतात, तर त्या आणलेल्या आहेत घरी. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया आणि मग छानपैकी नवंसुद्धा आज आम्ही करणार आहोत भाजीचं. तर कापणार वगैरे पण आहे. तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि आता आपलं जो काही काम वगैरे आहे बागेतली किंवा काजूचा जो काही आपला व्यवसाय आहे तो आता आपल्याला चालू होणार आहे काही दिवसात. तर त्याची सुरुवात अजून थोडी लांबवर आहे, पण आता आपण थोड्या काढलेल्या आहेत आपल्या घरामध्ये नवं करायला. आणि पहिल्या काजू एकदम तोडलेल्या आणि 7 नंबर काजू आहे, काय 4 नंबर पण आहेत. तर बघा व्हिडिओ आणि आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहिल्या छानपैकी काजू आणलेले आहेत घरी, तर आता आपण कापणार आहोत. आपलं कसं आहे माहिती आहे, आपण पूर्ण प्रॉपर तयार होत नाहीत काजू तोपर्यंत काढत नाही, कारण की जेव्हा आपल्याला बाहेर द्यायचे असतात, गिऱ्हाईक आपलं असतं, त्याच्यामुळे त्याला नाराज नसतं करायचं. त्याच्यामुळे एकदम प्रॉपर तयार झाला. आता जानेवारी तर ऑलमोस्ट संपत आलेला आहे. फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत एकदम छानपैकी काजू तयार होतील. काही तर बाजारात विकायलासुद्धा आलेले आहेत, पण त्याच्यामध्ये कुठेतरी कोवळ्या वगैरे पण बिया असतात. पण आपलं तसं नाही, आपण एकदम छानपैकी जून अशा बिया देतो. तर आता होतील, आपल्या पण तयार होत आलेले आहेत. तर थोड्या काढलेल्या आहेत का तर भाजीपुरत्या. तर मस्तपैकी नवं करूया भाजीचं आणि खूप छान लागतात, छानपैकी शिजलेल्या मस्तपैकी भाजी. सो भाजीचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. तर आताच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बिया वगैरे मी आता कापणार आहे, त्या पण बघायला मिळतील. तर चला जाऊया. सो मी तर काय माझ्या हातून अजून मी काढलेलं नाही आहेत, कारण की मी गेली नव्हती, सकाळी गेले तर त्याने घरातल्याने आणलेल्या आहेत थोड्याशा. तर त्याच्या भाजी करूया. तर चला दाखवते तुम्हाला. तर ह्या बघा, ह्या काजू आहेत. थोडंच आणलेल्या आहेत काढून. आता कसं आहे, म्हणजे नुकतीच सुरुवात आहे काजूंची तयार व्हायची. तर सगळ्याच काढून नाही आणलेल्या आहेत, बऱ्यापैकी आणलेल्या आहेत. पण एक घरामध्ये भाजी पहिली बनावी यासाठी, पहिलं नवं करायची यासाठी. तर ह्या बघा, ह्या ज्या तुम्हाला काजू दिसतात ना, ही 7 नंबर काजू आहे आणि ह्या जो छोट्या दिसतात ह्या 4 नंबर काजू आहेत. तर मिक्स आहेत आपल्याकडे. आणि ह्या बघा आता छानपैकी तयार होत आहेत. तर हे बघा मस्त ना. आणि आता जसं देठ वाढत जाईल तशी काजू एकदम प्रॉपर तयार होते आणि एकदम हिरवी होते. अजूनही तसं बघायला गेलं तर ह्याच्यात एखाद दुसरी कोवळी काजू असणार, पण आपण जोपर्यंत छान तयार नाही होत सगळीकडे, चांगल्या जून होत नाही तोपर्यंत आपण विकायला काढत नाही. तर ही बघा 7 नंबर वेंगुर्ला काजू केवढी मोठी आहे बघा. सो आता तुम्हाला इथून पुढे ना आपले काजूचे बागेतले सगळे व्हिडिओज बघायला मिळतील. सो तुम्हाला नक्की आवडतील आणि नक्की तुम्ही व्हिडिओला बघा, सबस्क्राईब करा आणि जो काही हाईप बटन आहे तिथे जाऊन तुम्ही हाईप पण करू शकता. सो अशा आता काजू आपल्या वेंगुर्ला काजू बघा झालेल्या आहेत मस्तपैकी. तर इथून पुढे छान मस्तपैकी म्हणजे तसं बघायला गेलं तर 2-3 महिने, जास्ती पण कमी नाही. तर इथून तुम्हाला पुढचे महिने छानपैकी तुम्हाला असेच व्हिडिओज बघता येतील आपल्या बागेतले वगैरे, काजूच्या बागेतले. कारण की आता डेली फेरी असते, कारण की आता माकड वगैरे त्रास देतात. कारण की हे जे वरचे दिसतात ना तुम्हाला बोंड म्हणजे ही खाकटी आहेत, अजून तयार नाही झालेत. ही खायला येतात. त्याच्यामुळे पूर्ण फांद्या वगैरे नासधूस करून टाकतात, सगळ्या उड्या वगैरे मारून. आता जशा गावठी काजू जशा तंदुरुस्त असतात किंवा जेवढ्या हे असतात, ताकदवर असतात, तशा ह्या वेंगुर्ला काजू ज्या काही आपल्या सरकारी काजू आहेत, त्यांच्या फांद्या जरा कमकुवत असतात. म्हणजे जरी त्याच्यावर थोडा तरी लोड पडला किंवा माकडाने उड्या मारल्या की त्या लगेच कट होतात. तसं ह्या ज्या फांद्या लगेच कट होतात आणि त्याला जे काही काजूचे झुपके असतात ना, ते सगळे पडून जातात. तर ही बघा केवढी मोठी बी आहे, एकदम ठसठशीत. तर अशा पद्धतीने आपल्याकडे काजूची जी काही लागवड आहे, लागायला सुरुवात झालेली आहे. फवारणी पण झालेली आहे. आता आपल्या फवारण्या होणार नाहीत. आपण यावेळेस फक्त 2च फवारणी केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थंडी पडली, पण त्याचा इफेक्ट जास्ती काही आमच्या काजूंवरती झालं नाही आहे. आता काही ठिकाणी तर पाऊससुद्धा पडलेला आहे. त्याच्यामुळे ज्या काही आंब्याच्या ज्या काही बागा वगैरे आहेत, त्यांच्यावरती थोडा इफेक्ट पडलेला आहे. आंबा गळायला वगैरे लागला आहे. जो काही मोहर आला आहे, तो कुसून वगैरे गेलेला आहे. तर आपल्याकडे काही पाऊस वगैरे नाही. त्याच्यामुळे हवामान ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही काजू आहेत, त्या पण बऱ्यापैकी आहेत. तर अशा ह्या
आपल्या सगळ्या वेंगुर्ला काजू आहेत 7 नंबर. जास्तीत जास्त आपल्या बागेमध्ये 7 नंबर वेंगुर्ला काजू आहे आणि बाकी 4 नंबरची झाडं एखाद दुसरी त्याच्यामध्ये आहेत. तर आपण जेव्हा देतो मिक्स वगैरे करूनच देतो. जे काही आपण गेल्या वेळेस पण तुम्ही बघितले असाल व्हिडिओ, तर आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओ, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. खूप मजा येते. शेवटी तर सगळी बोंडं वगैरे तयार होतात ना, तेव्हा तर जाम मजा येते काढायला. सो मस्त वाटतं कारण की कसं बाग तयार केलेली आहे. आपलीच बाग आहे त्याच्यामुळे तो जो काही आनंद असतो तो एक वेगळाच असतो. तर आता आपण थोडे कापणार आहोत. ह्या बघा एवढ्या आहेत. सो एक भाजीपुरती तरी एक भाजी तर ह्याच्यामध्ये होऊन जाईल. कारण की आकाराने तशा मोठ्या आहेत काजू, त्याच्यामुळे आतला गरसुद्धा मोठा असेल. तुम्हाला पुढे बघायला मिळेल. सो नक्की व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचा एक सबस्क्राईब पण जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे विसरू नका. तर चला आता कापूया. बघा ना, म्हणजे पहिल्या काजू आमच्या घरी आलेले आहेत मस्तपैकी आणि आता अजून काही रेट फुटला नाही, पण 200च्या पुढेच असेल रेट. नंतर शेवटी जरा 150 वगैरे 180च्या ह्याच्यामध्ये रेट येतो काजूंचा. तर अशा पद्धतीने मस्तपैकी आपल्या ह्या काजू एकदम छान आता तयार होत आहेत. सो एक आमची अशी एक फांदी आहे काजूची, जी दुसरी बाग आहे ना आपली तिथे फुल भरलेली आहे काजूनी. आता जेव्हा मी व्हिडिओ आपली पोस्ट केली होती त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असाल, ज्यांनी बघितले त्याने. सो त्याच्यामध्ये छोटे काजू एकदम लाल होते, पण आत्ता बऱ्यापैकी झाले असतील मोठे. सो त्याचा पण व्हिडिओ येईल. बघा नक्की एक पूर्ण फांदी फुल भरलेली आहे वेंगुर्ला काजू आणि त्यांना तिकडच्या जे काही आपल्या काजू आहेत त्यांना फवारणी नाही. त्या ज्या काही मोहर येतात, मोहरमधून ज्या काही काजू लागतील त्या सगळ्या काजू. पण आपली जी मोठी बाग आहे तिथे फवारणी आपल्याला करावीच लागते दरवर्षी. तर यावर्षी आपण 2 फवारण्या केलेल्या आहेत. तर चला आता कापूया. बघा मस्त ना एकदम भारी. तर बघा इथे सूप घेतला आहे आणि त्याच्यानंतर जो काही विळा घेतलेला आहे आपला दरवर्षीचा विळा आहे. स्पेशल काजूंसाठी आपण केलेला आहे. तर पहिले मी देठं काढून घेतले, ज्या काही काजूची वरची देठं होती म्हणजे छोटी बोंडं होती ती काढून घेतलेली आहेत. आता तसं बघायला गेलात तर याच्यामध्ये कोवळा काजू पण आहेत. मी तुम्हाला सांगणार की कोवळा काजू कशा ओळखायच्या आणि जून काजू कशा ओळखायच्या. आता कधी देठांवरून पण कळतं. एकदम बारीक देठ असेल तर कोवळा काजू असतात आणि देठ एकदम जाडसर असेल आणि ठसठशीत बी दिसते, बघितल्यावरच कळते की ही जून आहे की कोवळी आहे. तर त्याच्यावरनं देठावरनं पण कळतं आणि कापल्यानंतर पण तुम्हाला कळेलच. तर मी इथे पहिले सगळे देठं काढून घेतले आहेत आणि एवढ्याच काजू आपण काढलेले आहेत. सो आता हा सीझन आहे त्याच्यामुळे चालू होईलच लवकरच. आपल्या ज्या काही काजू लागलेल्या आहेत जून होतीलच. पण त्याआधी जे काही आपण घरी एक छानपैकी एक भाजी करतो, एक नवं करतो, त्यासाठी आपण हे आणलेलं आहे. तर इथे बघा मी कापायला घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने विळ्यावरती कापल्या जातात. आता तसं बघायला गेल्यास काही जण देठाच्या साईडने करतात, काही जण खालच्या साईडने कापतात. तर हे बघा, तर अशा पद्धतीने मस्तपैकी मी पहिल्या म्हणजे नवीन वर्षातल्या काजू कापायला घेतलेले आहेत. आणि बघा किती मस्त. आणि मेन म्हणजे घरामध्ये मीच म्हणजे काजू वगैरे कापायचं काय असेल तर माझ्याकडेच असतं ते. तर मीच कापते, त्याच्यामुळे मला सवय आहे. अंगठ्यामध्ये विळा असा धरायचा आणि त्याच्यावरती कापायचं. तर काही जण विळीचा पण वापर करतात. त्याच्यानंतर जो काही आपली कोयती असते त्याचासुद्धा वापर करतात. तर हे बघा, आता ही जी काजू आहे ना मी तुम्हाला दाखवते, तर ही जून आहे. आता एकदम व्हाईट दिसेल एकदम व्हाईट घर दिसला की समजून जातं की काजू जून आहे. आणि दुसरी गोष्ट पूर्ण हिरवी म्हणजे पाठचा भाग जो पूर्ण हिरवा असला की समजून जायचं की काजू ही कोवळी आहे. पण आपण घरी खायला आणलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय जून काय कोवळी काय नवं करण्याशी आपल्याला जास्तीत जास्त त्याच्याशी आहे. त्याच्यामुळे आपण नवं करायला ह्या थोड्याशा काजू काढलेल्या आहेत. तर छानपैकी आपल्या काजू आता लागायला लागलेले आहेत. सो वरच्या पट्ट्यातल्या ह्या सगळ्या काजू आहे, जी काय आपली मोठी बाग आहे त्याच्यातली. तर इथे मी बघा सगळ्या एका साईडने कापून घेतलेल्या आहेत. बघा सगळ्या एका साईडने घेते. आता मेन म्हणजे ना ह्या ताज्या आहेत, तर त्याच्यामुळे ह्यांना चीक भयानक आहे. कारण की आता नुकत्याच काढलेल्या आहेत सकाळी, त्याच्यामुळे ह्यांना चीक मोठ्या प्रमाणात आहे. आणि जर तुम्ही आदल्या दिवशी जरी आता समजा आज काजू काढल्यात आणि समजा तुम्हाला 2 दिवसांनी जरी फोडायचे असतील तरी तुम्ही फोडू शकता. फक्त काजूमधला जो चीक असतो तो छानपैकी मुरतो आणि जास्त हाताला वगैरे लागत नाही. आणि ज्या ताज्या काजू असतात त्यांना चीक खूप असतो, त्याच्यामुळे कापताना वगैरे आपल्याला हाताला लागतं. काही जण भुरीचा वापर करतात, काही जण तेल लावतात, पण तेल नाही लावू शकत कारण की कापताना जो काही विळा असतो त्याच्यावर कापताना हात सरकू शकतो आणि हात कापू शकतो. तर मी तिथे काही वापरले नाही कारण की मला सवय आहे. फक्त दोन्ही हातांच्या अंगठ्याने एक बोट त्याचा जास्तीत जास्त वापर असतो. आणि जरी लागलं तरी आपण कापड घेतो पुसायला, भुरी वगैरे आपण काय वापरत नाही. तर आपल्याला गऱ्यांचीसुद्धा ऑर्डर येते, तर गरे पण तुम्हाला बघायला मिळतील. सो फोन मी जरा ठेवला आहे नीट. सो थोडी जरा सेटिंग बदलली आहे, पण ठीक आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. सो हे बघा आता मी ते कापायला
घेतलेल्या आहेत सगळ्या, एका साईडने सगळ्या कापून घेतलेल्या आहेत. पुढे तुम्हाला घर पण बघायला मिळेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला बघितल्या कळते की काजू कोणती तयार आहे, कोणती म्हणजे एकदम कोवळी आहे, ते पण तुम्हाला बघायला मिळेल. ह्या वर्षी कोकणामध्ये आंबे काजू जोरात आहेत. म्हणजे आमच्या ह्या साईडला तरी, गुहागर साईडला तरी पाऊस वगैरे पडला नाही आहे. त्याच्यामुळे आंबे आणि काजू छान आहेत. आणि मेन म्हणजे आंब्यांना ह्यावेळेस रायवळी असतील किंवा कलमी आंबे असतील, यांना छानपैकी मोहरसुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे तुफान ह्यावेळेस काजू आणि आंबे कोकणात आहेत. सो गेल्या वेळेस थोडे कमी होते, पण ह्यावेळेस काजू आणि आंबे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर ते बघा, हे सूप पण तुम्ही बघू शकता. हे पण सारवून ठेवलेलं होतं. आता जसं हे आपण हे करून टाकू, म्हणजे जेव्हा काजूचं सीझन संपून जाईल तेव्हा आपण परत सारवून तसंच ठेवतो, कारण की सूप खराब होऊ नये यासाठी. तर अशा पद्धतीने बघा, मस्तपैकी व्हाईट काजू दिसते आतला गर, तर ही एकदम जून काजू आहे. तर सो पहिल्या मस्तपैकी मी काजू कापायला घेतलेले आहेत आणि मजा आली कापताना पण. सो एकदम फास्ट, म्हणजे कापायला पण वेळ लागत नाही आणि आतला जो गर असतो तो काढायला पण जास्तीत जास्त काय वेळ लागत नाही. तर या बघा. सो आता इथून पुढे पण जे काही आपले व्हिडिओज येतील ना, तुम्हाला छान छान बघायला मिळतील. काजू वगैरे कधी ते घमेल भरून पण आपल्याला काजू कापायचे असतात, कारण की सुकवायच्या पण असतात त्याच्यामुळे. तर तेव्हा पण आपले ते पण व्हिडिओज येतील, बघा तुम्ही. आणि त्यापूर्वी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल, जेणेकरून व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील यासाठी. तर इथे मी जरा कॅमेरा नेट सेट केलेला आहे. तर हे बघा, आता मी कोयती म्हणण्यापेक्षा जो काही विळा आहे त्याची जी पुढची बोस आहे त्याच्याने मी गर काढायला घेतला आहे. हातामध्ये पिशवी घातलेली आहे. तुम्ही हँड घालू शकता, काहीही घालू शकता. काही जण हँड नाही घालत, भुरीचा वगैरे भुरी जी काही आपली असते राखाडी, त्याच्यामध्ये हात हे करतात आणि काजू काढायला घेतात. पण आम्ही पिशवीचा वापर करतो. तुम्ही गेल्या वर्षीच्या पण व्हिडिओजमध्ये बघितलं असाल. तर चीक लागू नये यासाठी, कारण की जर चीक लागलं कुठे, जर तोंडाला हाताला वगैरे लागलं की त्याच्यावरती एकदम असं काळे डाग येतात आणि जोपर्यंत ते कधी जखम पण होते त्याची, जर जास्ती लागलं असेल तर. आता ही जी काजू आहेत ह्या कोवळ्या काजू आहेत, हिरव्या आहेत, बघू शकता तुम्ही. काय कोवळ्या काजू आहेत. त्याच्यामुळे अजून जरा हा एक तसं बघायला गेलं असतं, एक पाऊण महिना जर ह्यांच्या काजूंवरती गेला ना तरी काजू चांगल्या तयार होतील आपल्या. पण आपण घरी खाण्यासाठी आणलेले आहेत. सो त्याच्यामुळे आपल्याला काय चालवून जातील. पण आपण बाहेर जेव्हा देतो काजू तेव्हा चांगल्या जूनवालाच देतो छानपैकी, कोणत्याही कोवळ्या काजू त्याच्यामध्ये नसतात. तर आता सुरुवात आहे काजू जून व्हायच्या ह्याच्याकडे, त्याच्यामुळे. तर इथे बघा, मी मस्तपैकी काढायला घेतलेले आहेत गर मस्तपैकी, हे बघा. आणि जी काही सालं आहे ते आपण टाकून देत नाही, आपण ठेवतो, कारण की ती पण कामाला येतात. धुरी वगैरे करू शकतो आपण त्यासाठी. किंवा शेतांमध्ये ज्या काही किरवांनी काहीतरी ते हे करून ठेवतात ना, म्हणजे घरं करून ठेवतात, थोडक्यात काय बीळ करून ठेवतात, तर त्याच्यामध्ये पण ही सालं घालू शकतो. सालांचा पण वापर अशा पद्धतीने केला जातो. साठवून ठेवायचे, एका ठिकाणी टाकून ठेवायचे, डिग करून ठेवायचा आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण लावू शकतो. तर सालांचा सुद्धा वापर केला जातो. तर इथे एक काजू मी मस्तपैकी आतले ना गर काढून घेतले. सो मला पण मजा आली काढताना, कारण की खूप दिवसानंतर, म्हणजे आता आमचा सीझन तर चालू झाला आहे, पण सीझनमधल्या पहिल्या काजू कापायला जो काही आनंद असतो तो फार वेगळा असतो. त्याच्यामुळे मी इथे आता कापून मस्तपैकी आतले गरसुद्धा काढून घेतलेले आहे, ते बघा. सो चीक होता, बऱ्यापैकी चीक होता, विळाला पण चीक होता. आणि मेन म्हणजे मी जास्त माझ्या हाताला वगैरे चीक लागला नाही, कारण की मी पिशवी पण घातली आहे. आणि जेव्हा मी कापताना फक्त दोन्ही हाताची 2-2 बोटांचाच वापर केलेला आहे, त्याच्यामुळे जास्ती काही चीक लागलेलं नाही आहे. सो व्हिडिओ आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर हे बघा, तर हे आपले गर सगळे असे काढून झालेले. आता आपल्याला ऑर्डरसुद्धा येतील अख्खे गरांची. सो 1000-1200 रुपये किलो गर असतात, नंतर थोडा भाव कमी होतो. आता आपल्याकडे टेक्निक आहे, त्याच्यामुळे आपण काढतो. आपल्याकडे मशीन पण आहे, सो आपण हाती पण काढतो. तर एवढा काजू बघा राहिलेल्या आहेत, त्या पण मी मस्तपैकी काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये बघू शकता की तुम्हाला आता गर बघायला मिळतील. तर ते गर बघा, हे बघा, हे आहेत ते गर. तर त्याच्यामध्ये जे वरचे एकदम हिरवे दिसत आहेत ना थोडे, तर ते कोवळे गर आहेत आणि पांढरे दिसत आहेत ते छानपैकी तयार गर आहेत. तर अशा पद्धतीने कापून झालेले आहेत आपला काजू. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत तुम्हाला सांगते, कारण की इथून पुढे खूप छान व्हिडिओज येणार आहेत. तर आता आपण इथे थांबणार आहोत. सो बाय. आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक, शेअर आणि